सगळे गावकरी मंडळीच आहात, म्हणजे आपण गावाशी आपली नाळ जोडलेली असते, तशी आपली कंपनी बरोबर पण नाळ जोडलेली आहे. तर सर्व गावकरी मंडळींना आणि भगिनींना माझा सत्कार प्रणाम आहे. तर आम्ही सादर करत आहोत एक धमाल विनोदी पथनाट्य, आणि हो, या मनोरंजनाबरोबरच काही सेफ्टीच्या गोष्टी सांगणार आहोत. तर आपण ऐकाल. तर गोष्ट आहे भारताच्या सुरक्षेची. चला हे बीड़ी जलैले जिगर से पिया जिगर मा बढ़िया अरे एवढी जाग लावायची तर मग हाय गरमी होऊन जाऊ दे की. हाय गरमी कुछ करना हाय गरमी तू नको सांगू मला. अरे हवा तुम्ही लोक. आणि काय चाललंय तुमचे इथं? लोकांच्या घरात जी आग लागली आहे त्याचा प्रकार का कमी आहे का? आणि यांना जिगरमध्ये आग लागून घ्यायची हौस लागली. म्हणजे नक्की झालंय काय? काय सांगू तुला, काही दिवसाआधी ना आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये काकू स्वयंपाक करत होत्या आणि अचानक प्रेशर कुकर उडाला आणि काकू फार जखमी झाला रे. म्हणून अरे बाप रे, ये बात तो जिगर में लगी हुई आग से भी बहुत बड़ी है रे. अरे इथे चाललंय काय, तुझं काय चाललंय रे? हे बघ, विषय असा आहे ना, तू प्रेशर कुकर एक्सप्लोड कशामुळे होतो हेच लोकांना माहिती नाहीये. त्याच्यामुळे अशा घटना घडतात. म्हणून आपण सगळ्यांनी सावधान राहायला हवं. ए मला माहिती तू थांब रे. ए मला खरंच माहिती आहे. तुला ऍक्टिव्ह सोडून दुसरं काय माहितीये का? तू नको सांगू, तू नको सांगू. जसं काय तुला नाही माहिती. तुला लय माहिती आहे. अरे थांबा तुम्ही लोक, लागले पुन्हा भांडायला. आणि तू सांग रे, तुला काय माहितीये? हा, अरे कुकरवर वाफ बाहेर जाण्यासाठी शिट्टी जवळ एक छोटीशी गोल जागा दिलेली असते. आपण नेहमी कुकर वापरतो, धुतो देखील, परंतु ती जी गोल जागा आहे ना, ती देखील स्वच्छ करणं तेवढंच गरजेचं असतं. हो बराबर. जर ती जागा आपण साफच केली नाही तर वाफ आतच अडकून राहील, आणि वाफ आत अडकल्यावर प्रेशर कुकर उडणार नाही तर का होणार काय? बरोबर. प्रॉब्लेम असा आहे का अशा गोष्टी परत होऊ नये म्हणून सगळ्यांनी प्रिकॉशन घेणं फार गरजेचं आहे. समजलं? हो. ए, काय रे? ए फायर अलार्मचा आवाज. फायर अलार्म? अरे पण मी काय म्हणतो, असंच कंपनी सारखं जर आपल्या घरात काही झालं तर फायर अलार्म नाही वाजवता येणार ना. मग इसलिए कहता हूँ, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, आग का मजा रे, रहना रे बाबा, बच के रहना रे, आग का रहना रे बाबा, आग का मजा रे. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण, हे दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. ए दादा, मला एक वहिनी आण ना. ए मी फोनवर बोलतोय ना, तुझं काय रे? जा तिकडं. कोणाशी? तुला नाही जाणू, तुला नाही. राणी वहिनी. ए अरे काय रे तू? ए थांब एक मिनिट, तुला नाही देत. ए दादा, ते जाऊ दे. आपण आहे ना मस्तपैकी एक प्लॅन करूया. बसायचा? ए, नाही बसणार, जा तू तिकडं. ए दादा, बसायचं नाही, जेवायला जाऊ म्हटलं मी. अरे पण कुठं? चौधरी ढाबा. अरे काय चौधरी डाबा? अहो तुम्हाला सांगतो, त्यांच्या नाव फक्त नावातच चव आहे. अगदी जेवण अगदी बेचव आहे रे, मला नाही यायचं. ए दादा, काय तुकडे टिकडे मारतोय? अख्खा मसू काय लागतो त्यांचा? जा त्या विशालला घेऊन जा. अरे दादा, हॉस्पिटलला जायचं रे मला. ए का रे, काय झालं? काय सांगू दिन्या, अरे काल माझी बहीण घरात एकटी काम करत होती आणि संध्याकाळ होतं म्हणून तिने दारा आणि खिडक्या लावल्या होत्या. तर थोडा वेळ तिला कसला तरी वास आला आणि बघते तर गॅस सिलेंडरमधून गॅस लीक झाला. खूप वेळ झाला आणि ती बेशुद्ध पडली. तिला आता हॉस्पिटलमध्ये नेले म्हणून. अरे अरे मित्र काय फक्त खायला पहिलं असतात का? काल का नाही सांगितलं तू हे? बरोबर आहे. अरे अशा वेळेस नॉब बंद करायचा. अरे नॉब पण बंदच केला होता, पण प्रॉब्लेम आहे ना रेग्युलेटरमध्ये होता. सिलेंडर नवीन होता ना त्यामुळे. अरे नीट चेक करून घ्यायचं ना भाऊ. गिझर हिटर यांचे सिलेंडर जे असतात ना, त्यांना होतोच प्रॉब्लेम. या अगोदर किती घटना घडल्यात माहितीये का दादा तुला? अरे दिन्या, तू बरोबर बोलतोय. मित्रांनो बघा, कोणतंही गॅस सिलेंडर वापरायच्या अगोदर ते लीक लावलं गेलं की नाही चेक करायचं. कसं असतंय माहितीये का, इंडोर गॅस लीक झाला ना, अहो असा प्रॉब्लेम होतोच. काय रे दिन्या? बरोबर आहे. म्हणून सगळ्यात आधी दार उघडल्यावर मी खिडक्या उघडल्या. सगळीकडे गॅस आणि गॅसच झाला होता.
सगळा गॅस बाहेर गेला आणि मग लोकांना मदतीसाठी बोलावलं. बरोबर आहे रे. आपण बाहेर कामं करत असतो, पण तो आपणच आपल्या घरातल्यांची माणसं, आपली माणसं कशी सुरक्षित राहतील याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. हो. हो बरोबर बोलला रे. तर मित्रांनो आपण प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. चला मग आता जाऊया. हा? अरे बसायला नाही रे, हॉस्पिटलला याच्या बहिणीला बघायला. हो, चला चला चला. ला 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 ला. अरे किती जळमटे लागली त्याला. वेदांत, हे वेदांत, काय ग मम्मी? अरे वरून शिडी आण, मला फॅन साफ करायचं. नाही मम्मी, मी मॅच बघतोय, मला काही जमणार नाही. अरे 5 मिनिटाचं काम आहे, जा ना लवकर. अगं नाही, मी मॅच बघतोय ना, मी नाही जाणार. तू जातोय का नाही? नाही तर तुझी या महिन्याची पॉकेट मनी कॅन्सल. अगं मी तर विराटचा फॅन आहे आणि तुम्हाला काही या फॅनचा कौतुक सांगते, मी नाही जाणार. ए जोक मारू नको. जातो का नाही? तुला फॅनच साफ करायचा आहे ना? थांब 1 सेकंड. हा डबा घे, याच्यावर चढ आणि मग फॅन साफ कर. आणि मला आता त्रास नको देऊ, मी चाललो. अरे काय हा मुलगा. बघितलं तुम्ही, तुम्हालाही असा अनर्थ टाळायचा असेल, आता आपण घरात बाहेर उंचावरची कामं करतो ना, त्यामुळे शिडीचा वापर नक्की करा. आई मला जामचा डबा बोलून दे ना प्लीज. ए थांब रे. दे ना प्लीज, मला आता खायचंय. ए थांबतो का जरा. आता ती अनुपमा बर्गर बनवणार आहे. थांब, मला रेसिपी नोट डाऊन करू दे. थांब. जा जा जाऊन दादाला विचार. दादा दादा मला जामचा डबा खोलून दे ना. अरे माझी फुटबॉलची मॅच आहे, तुझं काय जामचं पडलं रे. बरं दे इकडे. दादा एक काम कर, जा सुरी घेऊन ये. दादा सुरी. हॅलो, हा थांब. हा गण्या, अरे निघालोय, थांब 5 मिनिटं. अरे निघालोय, अगदी इकडे. हा अरे थांब रे, अरे थांब बोललो ना तुला. काय झालं? दादाचा हात कापला. अरे काय रे तुम्ही पण. सूर्याला कोणी हात लावायला सांगितलं? अरे देवा. तर मित्रांनो, कोणतेही काम करत असताना योग्य ती काळजी करून घ्या आणि तेव्हाच ते काम करा. अरे चिमणे, ते मनीष, दिन्या आणि त्या सागरच्या घरी पण न कंदील लावले. आपल्या घरी कधी लावायचं? कोण आहे यार? दादा कुठे गेला यार? कधीच नाही दादा. आलो आलो आलो. दादा आला, दादा आला, दादा आला. दादा दादा बाहेर खूप ऊन होतं का रे? का रे? नाही एवढा गरपला म्हणून म्हटलं. ए, दादाला काही ई वा. अरे पण कापायचं कशाने यार? शिट यार, कैची विसरली मी. ए, माझ्याकडे ना कटर आहे, मी घेऊन येते. ए, थांब तू. दादा, आपण हिच्या जिभेने कापायचं का रे? तू पण सांग. आमचे जोक बस. जा चिमणे. घेऊन या. हे घे. हा, दादा, असं पकडू की असं सरळ. ए रामू, इकडे पण एक मार बरं. थांबा एक मिनिट. हिच्याकडे लागलं. अरे, काय केलं तू हे? रामू, कटरचा वापर करताना व्यवस्थितपणे करा, नाहीतर तुमच्यासोबतही अशी इंजुरी होऊ शकते. जिंदगी. एक सफर. आपल्या नावाने बोंबा मारेल. बोंबलू दे, आपल्याला काय. मैं निकला हो गड्डी लेके हो, ए दिन्या, त्याला ऑर्डर ऑर्डर. एक समोसा. एक कचोरी. हा, एक वडापाव प्लीज. खाली तुम्ही कोर्टात आहात. हे बघा, ट्रॅफिकचे सर्व नियम मोडल्यामुळे विशाल यांना 8,500 रुपये दंड ठोठवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यांचं लायसन रद्द करण्यात येत आहे. आणि जर पैसे भरले नाही तर यांची गाडी जप्त करण्यात येईल आणि यांना 6 महिने शिक्षा देण्यात येईल. The court is पॅक दे माझा. मी काय म्हणतो, तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आता तुला काय समज आलं ते समज. मला वाटतंय त्याचे ना
गेम मॅरेज असेल. ए दादा काय यार तू हे असे मजाक नको ना करू. अरे माझं बर्थडे ना रे, तुम्ही ऐकून घ्या ना. दादा आज तू बोलेगा तेरे भाई सुनेगा. हा, कारण भाईचं बर्थडे भाईचा बर्थडे. दारू संपली ना. अरे दादा आहे ना, तू कशाला काळजी करतो. दादा दारू आपण घ्यायला जाऊ. गाडी मी चालवणार. गाडी तेरा भाई चलेगा. नाही दादा चालू दे. मी दादा पार्टी देतो ना आपल्याला. मी चालवणार. एकत्र वरती जायचं. हो दादा वरती. अरे गाडी वरती हो, दादा. जायचं. गाडी होती तर नाही तर मागं उडून जायचा. गाडी होती तर घोडा झाला वाटतं. दादा गाडीचे आपली आपण उलट्या साईडने बसलोय. थांब नाही चालू झाली. बघितलं तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्हचा परिणाम. यांनी यांचा जीव तर गमावला, पण यांच्या बरोबर एक निष्पाप जीव सुद्धा गमावला. तुम्हाला जर तुमच्यावर ही वेळ नसेल येऊ द्यायची तर तुम्ही ट्रॅफिक रूल्सचं पालन करा, ओव्हर स्पीडिंग टाळा आणि हो, हेल्मेटचा वापर नक्की करा. काय ग, कसला आवाज येतोय गार्डन मध्ये? अगं वेल्डिंगचं काम चाललंय बघ. बिल्डिंग इथे? आता इथे लोकांनी शांततेसाठी यायचं की हा असला कर्कश आवाज ऐकायला? अगं तो दुसरा माणूस तर मोबाईलच बघतोय. अरे हो, हे अरे मार्केट किती पडले आज. अरे स्ट्रॅटेजी लागते ते करायला. कोणालाही जमता का रे पैसे उडायला लगेच? स्ट्रॅटर्जी लागते. तुला लय येते स्ट्रॅटर्जी, लय मोठा आहे. हा मग माहितीच आहे मला. टाका इकडं, सांगतो मग कसं सांग करायचं जरा. तर. ये. अरे डोळ्यात गेले रे. किती वेळा सांगायचं या लोकांना? आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कामं करतो, परंतु तीच कामं जर निष्काळजीपणे हाताळल्या गेली तर ते आपल्याच जीवावर बेतू शकतं. काही कळलं का तुम्हाला? नाही ना? चला तुम्हाला दुसरं उदाहरण दाखवते. अरे सागर, हा साहेब. तू काम सोड. दिन्या कुठं आहे? ए दिन्या. हो साहेब. हा, मी काय म्हणतो, त्याचे काल आपण बॉक्स पॅकेज केले ना, ते त्या कंटेनर मध्ये भरा आणि तो लोड करून रवाना करा. कळलं का? हो, सर. आणि त्या दिन्यावर काय म्हणजे ध्यान ठेव. हो, सर. टाकलं कुणीकडचं. अरे साहेब लय बोलले रे तुला. पिंपरी चिंचवड मध्ये पाणी खराब येते, त्याला मी काय करू? ठीक आहे रे राव. ए दिन्या, आपल्याला वरून सामान काढावं लागेल. हा, मी चढतो आणि काढतो. हे यार पण ती सीझर लिफ्ट घेऊ ना आपण. अरे सीझर लिफ्टच्या बाजूच्या शॉप मध्ये काम चालू आहे रे, आणि 1-1.5 तास लागेल. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. साहेब ओरडतील. ठीक आहे बघ साहेब साथ कर लो. मी या बॉक्सवर चढतो. हा, नीट चढ चढ. टाकू का वरून? हा टाक. तर मित्रांनो, फॅक्टरी असो अथवा कंपनी, कुठल्याही उंचावरील काम करताना सीझर लिफ्ट किंवा लॅडरचा वापर करा, किंवा अन्यथा असल्या प्रकारे ऍक्सिडेंट होऊ शकते, याची सगळ्यांनी खात्री घ्यावी. हा साहेब. नाही साहेब, तुम्हाला मेल केलाय मी. हो, तुम्हाला सीसी ठेवू का साहेब? हो मेल करतो. हो येईल बघा तुम्हाला. हो केलं बघा, चेक करून घ्या. हो हो. तर मित्रांनो, फ्लोअरवरती किंवा कंपनीमध्ये काम करत असताना क्रेनच्या आजूबाजूला किंवा क्रेनच्या खाली काम करू नये, अन्यथा अशा घटना होऊ शकतात. ए दिनेश, अरे किती जॉब झाले तुझे? माझे झाले 780. 780? अरे माझे 650 झाले रे. का रे? अरे या सेफ्टी गार्ड मुळे काम करता येत नाही रे. अरे हो, काढून टाक. अरे पण कोणी बघितलं तर? कशाला कोण बघते? काढू का तू म्हणतोस तर? मी म्हणतो म्हणून काढू. अरे मी काय म्हणतो, अरे 16 मेला लग्न आहे माझं, येशील का तू? लातूरला आहे. लातूरला नको रे, लातूरला खूप ऊन असतं. तुझ्यासारखं होईल मी. हे पांचट जोक नको मारू. अरे मी काय म्हणतो, बघितलं? त्यामुळे तुम्ही सुद्धा मशीनचा वापर करताना त्याचं सेफ्टी गार्ड काढू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा अशी सिरियस इंजुरी होऊ शकते. अरे केवढं ओव्हरलोड केले ते. 3 वाजता माझी शिफ्ट संपत्ती आहे, मला नको सांगू.
अरे पण 10 मिनिटं उशीर होऊन दे ना. अरे सेफ्टी ऑफिसरने पाहिलं तर तुला 10 मिनिटाची ओटी देणार का तुम्हाला? ए, तुला काय करायचं कर जा. फोर्कलिफ्टची क्षमता बघूनच त्याच्यामध्ये सामान भरावे, ओव्हरलोड करू नये आणि ओव्हर स्पीडही करू नये. ए विशाल, जी साहेब. दिनेशला बोलव. हा ते दिन्या. हे बघा बाहेर तिथे ट्रक आलेला आहे केमिकलचा. पूर्ण सामान काढा आणि स्टोर मध्ये नेऊन ठेवा. जा. हो साहेब. होय साहेब. काय बोलले कर साहेब? काय ऐकायचं नाही आलं. नाही बोलतो. शेफ्टीचं काय तर बोलले वाटतं रे. पीपी किट का जाऊ दे. फक्त आपल्यासाठी नवीन ती. हा, घे. अरे विसले, हा 12 वर्ष झालं मी इथं काम करतोय. होय. तुम्हाला कधी पीपी किट घातलेलं बघितलं का? अरे काल चाललेले मॅनेजर आपल्याला काय सांगणार. मग जाऊ. मला ऐकायला येत होतं, तो म्हणत होता पीपी किट झाला पीपी किट. असं बोलला का? हा ढेबरं पोट. मी काय म्हणतो ते बोलला की कसं असं पीपी किट वाला रे पीपी. 9वा महिना. नवीन आहे का आपल्यासाठी येते. टाक 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 चढा रे. नाही, टाक टिक टाक टिक टाक. तिला टाक, बघ, बघ. हा, टाक. अरे काय झालं ते साहेब. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं पीपी किट वापरा म्हणून. आता मी घेऊन येतो अरे साहेब. आता पण काय करणार? हात जळाला त्याचा. पण बघितलं ह्यांचा निष्काळजीपणा ह्यांना किती महागात पडला. पीपी किटचा वापर हा प्रिकॉशन म्हणून करायचा असतो. ऍक्सिडेंट झाल्यावर त्याचा काही एक उपयोग नसतो. झालं बाबा एकदाचं वेल्डिंग. सगळं काम मीच केलं, कोणीच आलं नाही. असो, तर मस्त एक सिगरेट पिऊया. ए आग आग, अरे आग. तर बघितलं मित्रांनो, वेल्डिंग केलेल्या ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 तास कोणत्याही ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नये. कारण त्या ठिकाणी वेल्डिंगचे फिल्म जमा झालेले असतात. त्यामुळे अशा घटना वारंवार घडू शकतात. त्यामुळे सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी. केमिकल आणायचं होतं ना, ट्रक आलं होतं. हो मॅनेजर तर बोलला होता आपला. ऐका, कुठं आहे ते मोठू मॅनेजर ए, आपला. इकडं आहे मी. ऐकतोय सगळं. साहेब एक काम करा, जा सगळं सामान उतरा, जा केमिकल आले ते. हो साहेब. उचल. पण कुठे ठेवायचं. अरे स्टोर रूम मध्ये ठेवा. कुठे ठेवायचं म्हणजे काय? वय वय. हो साहेब. चला चला चला. शिफ्ट संपायला आली आणि काम सांगते ढेबरं. पटापटा करा, लवकर घेऊन जा. साहेब वजन कमी करतात वाटतं. लयच वजनदार आहे रे. पगार कट करावा लागेल तुला, सगळं ऐकतोय मी. अरे सोडा ते खाली. काय झालं? अरे आग लागली केमिकल मुळे. अरे तिन्या इथं काय करतोय हे पळ पहिले. हे फायर एक्सटेन्शन. अरे तुला वापरता येते का टकल्या. अरे ही पिन काढायची असते. कशी काढते. फायर एक्सटिंग्विशरचं जर प्रॉपर प्रशिक्षण नसेल तर तुम्ही त्याचा अशा सिच्युएशन मध्ये अजिबात वापर करू नका, नाहीतर तुमच्या सोबतही असा अपघात घडू शकतो. हो, आणि कंपनी समोर एक असेंब्ली पॉइंट असतो, तर तिथे सर्वांनी सुरक्षितपणे स्वतःला असेंबल करा. तर नमस्कार, आम्ही आलो आहोत DS प्रोडक्शन करून. कसं आहे की आपण आपली काळजी घेतो. इथे सेफ्टीसाठी एक टीम आहे, तर ती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी सांगत असते, आपल्यासाठी सांगत असते. तर तुम्ही सर्व ते फॉलो करा. कारण की कसं आहे, आपल्यालाच आपली काळजी करायची असते. इथे एक सेफ्टी टीम आहे, सर्वांनी सेफ्टी यूज करा आणि त्याचं यूज कराल अशी आशा बाळगतो. जसं की सेफ्टी केल्यानंतर त्यानंतर आपल्या शरीर सुद्धा स्वस्थ ठेवणं गरजेचं असतं. जसं की मेडिटेशन करणं, योगा करणं, योग्य आहार घेणं. आणि नेहमी वॉकिंगला जाणं. करेक्ट. धन्यवाद.